आपल्यासोबत आहेत पुरोगामी सहकार मंडळाचे ज्येष्ठ संचालक, यावेळेस ते चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत, धनंजय म्हस्के सर. काय वाटतं तुम्हाला, चौथ्यांदा भेटली तुम्हाला उमेदवारी, कसं वाटतं? नाही, हे काय, मला आमच्या जे काय आमचं पुरोगामी सहकार मंडळाचे जे काय कोर कमिटी आहे त्यांनी सर्वांनी एकमतानं ठरवून मला या ठिकाणी जी चौथ्यांदा संधी दिलेली आहे. संधी देण्यामागचे अनेक त्याच्यामध्ये गोष्टी आहेत, त्यांनाही माहीत आहेत की यांना का संधी दिली पाहिजे. कारण जो काही आत्तापर्यंत जो काही कारभार झालेला आहे 2003 सालापासून इथं माध्यमिक शिक्षक सोसायटीचा पुरोगामी सहकार मंडळाच्या वतीनं, तो अतिशय पारदर्शी आणि अतिशय सर्वांना सामावून घेऊन सभासदांचं हित, संस्थेचं हित, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्या दृष्टीनं त्या सगळ्या भाग लक्षात घेऊन तो कारभार करण्याचा प्रयत्न केला. तो जवळून सगळा पाहिलाय आणि ही चौथ्यांदा उमेदवारी जरी मला त्या ठिकाणी दिलेली आहे तेवढा तो आत्मविश्वास आहे, सगळ्या मंडळाला आत्मविश्वास आहे आणि त्या विश्वासाला पात्र राहूनच यापूर्वी काम केलंय, पुढे त्या ठिकाणी काम होणार आहे आणि त्यामुळं सगळे सभासद तिथं आश्वस्त आहेत. तुमच्यापासून गेलेली मंडळीबाबत लांडे सर सांगतायत त्यांनी निरपेक्ष भावनेने आलेत आमच्याकडे, त्यांना कुठलाही शब्द दिलेला नाही. हे कितपत खरं वाटतं बरं सर तुम्हाला? याच्यामध्ये या ठिकाणी जे आता आमचे जे मित्र आहेत, सहकारी आहेत, जे आता आमच्या बरोबर काल परवापर्यंत होते, आता ती समोर गेलेली आहेत. आता यांच्यामध्ये काही 10 वर्षे संचालक राहिलेले आहेत, चेअरमन झाली आहेत, व्हाईस चेअरमन झाली आहेत. त्यांच्या ज्या मंडळाने पुरोगामी सहकार मंडळाने जे काही त्यांच्या अपेक्षा होत्या, इच्छा होत्या, त्या वेळोवेळी आमच्या सर्वांच्या सहकार्याने त्या पूर्ण केलेल्या आहेत. तरी देखील आता ते समोरून गेले आहेत. आता लांडे सर आदरणीय आमचे सहकारी आहेत, मित्र आहेत, ते सांगतायत की ही सगळी मंडळी आमच्याकडे जी आलेली आहे ते कुठल्याही अपेक्षा ठेवून ती आलेली नाही. मग माझं तर असं त्यांना म्हणणं आहे, जर कुठली अपेक्षा ठेवून जर ती आलेली नसतील तर त्यांनी निरपेक्ष भावनेनंच आमच्या बरोबरच खऱ्या अर्थानं राहून या ठिकाणी पुरोगामी मंडळाला आणि या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं जी काही उमेदवारी दिलेली आहे त्यांची जबाबदारी घेऊन पुढे जाण्याचं काम आणि या ठिकाणी ही निवडणूक त्या पद्धतीने याचं श्रेय घ्यायचं कामच त्यांनी त्या ठिकाणी करायला हवं होतं. परंतु आता शेवटी त्यांचा विचार आहे, त्यांची इच्छा आहे आणि आता ते समोर गेले तर ठीक आहे, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. तुमच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त होती, त्यांना उमेदवारी मिळाली नाही बरं का, आणि नाराज झालेले असतील तर ते विरोधात काम करतील. तसेच विद्यमान संचालक तुम्ही उमेदवारी दिली नाही तेही नाराजीतून विरोध करतील. मग तुम्हाला यापासून त्रास होणार की नाही? नाही, याच्यामध्ये असं आहे की आता निवडणूक म्हणलं की हे थोड्याशा गमती जमती असतात. निवडणूक म्हणलं की हा तिकडे गेला, तो इकडे आला, याचा इकडं त्रास होईल, तसं आहे, असं काही नसतं. शेवटी सभासदांनी हा आता 20-22 वर्षाचा कारभार संस्थेचा पुरोगामी सहकार मंडळानं या माध्यमिक शिक्षक सोसायटीमध्ये केलेला आहे. तो अनुभवलाय त्यांनी, तो एक विश्वास पुरोगामी सहकार मंडळानं पण सभासदांना दिलाय. सभासदांनी त्या दृष्टीनं आम्हाला सातत्यानं त्या ठिकाणी पाठबळ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं हे सगळ्या गोष्टी सभासदांसमोर आहे. त्याच्यामुळे कुणी इकडे गेलाय, तिकडे गेलाय, त्याचा इकडं परिणाम होईल, इकडं असं काही होत नसतं. सभासद हे त्या ठिकाणी फक्त निरीक्षण करत असतात. त्यांच्याजवळ तो सगळा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या याच्यावरच ते मतदान करत असतात किंवा त्या निवडणुकीला सामोरं जात असतात. सभासद स्थिर आहेत जागेवर, कारण ही आर्थिक संस्था आहे आणि या आर्थिक संस्थेमध्ये त्या ठिकाणी असं काही त्या पद्धतीने गडबड करणं किंवा त्या पद्धतीने असं काही, कारण सभासदाला जरा थोडीशी काळजी असते. आपल्या तिथं ठेवी आहेत, तिथं आपली कोणीतरी काळजी घेणे, त्या पद्धतीने ही सगळी मंडळी आहेत. 22 वर्ष झाले या सगळ्या मंडळींनी
तिथं सभासदांना एक विश्वास दिलेला आहे. त्याच्यामुळं असं काही तिथं होणार नाही की कोणी त्याचा परिणाम होणार नाही, कोणी कुठं गेलाय काय झालं तरी शेवटी सभासद हे सगळं पाहतायत, निरीक्षण करतायत, शेवटी ते कारभारावर मतदान करणार आहे. तुमच्या सहकारी सोबत असलेले चेअरमन 4 महिन्यापूर्वी त्यांच्या मिसेसच विरोधी पॅनलमध्ये उमेदवारी करतात आणि तेच सांगतात विश्वासघात केला. इतपत टोकाची भूमिका घेण्याचं कारण काय होतं त्यांचं? नाही, आता याच्यामध्ये असं आहे की काय असतं की आता त्यांची इच्छा होती, त्यांची अपेक्षा होती की मला नाही पण आमच्या मिसेसला उमेदवारी द्यावी, आता ती सर्वसाधारण मतदारसंघातून द्यावी अशी त्यांची अपेक्षा किंवा इच्छा होती. परंतु पॅनल ठरत असताना काही मुद्दे समोर येतात, उमेदवारीविषयी चर्चा होत असते, ती जमू शकते की नाही. आणि आम्हाला असं त्या ठिकाणी वाटत होतं की ते आता संचालक राहिलेत, चेअरमन झालेत आणि तिथल्याही काही स्थानिक सभासदांची इच्छा होती की त्यांनी पण कुठंतरी थांबलं पाहिजे, दुसऱ्यांना संधी दिली पाहिजे. उलट जे उमेदवार देतील त्यांच्या पुढे 2 पावलं जाऊन आपण त्यांचं काम आपण केलं पाहिजे. जे आपल्यासाठी आपण उमेदवारी जेव्हा केली त्यावेळेस आपल्यासाठी जे जे पळाले त्यांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे, पळालं पाहिजे, त्यांना निवडून आणलं पाहिजे, ती जबाबदारी आपण घेतली पाहिजे. त्याच्यामुळं त्यांचं जे काय आहे इच्छा आणि त्या पद्धतीने जे म्हणतायत की बा आमच्या काय मिसेसला काय उमेदवारी त्या ठिकाणी त्यांच्या मिसेसला उमेदवारी दिली नाही, असं तो भाग नाहीये. इथं शेवटी मंडळ ठरवत आहे काय हे कसे. शेवटी इथं निवडणूक म्हणली की सभासदांच्या मताचे वेगवेगळे गणित असतात आणि मग त्यानुसार तो निर्णय घेतला जातो. लांडे सर म्हणतात की आता फक्त टेलर झाला, पिक्चर बाकी आहे, सगळे संचालक सोडून जाणार तुम्हाला अजूनही तुमचे. नाही, आता असं आहे याच्यामध्ये, ठीक आहे, जे आता आमच्याकडनं गेलेत आम्ही तर कधीच ठीक आहे, आम्ही विनंती केली त्यांना, त्यांच्याशी बोललाय, परंतु आता शेवटी ते जर ऐकत नसतील किंवा त्यांची जे काही वेगळी भूमिका असेल तर ठीक आहे, आम्ही त्यांना शुभेच्छाच दिलेल्या आहेत. आणि आतापर्यंतचा पुरोगामी सहकार मंडळाला तो अनुभव आहे. 2003 सालापासून प्रत्येक निवडणुकीमध्ये पुरोगामी सहकार मंडळानं ज्यांना उमेदवारी दिली, संचालक केलं, चेअरमन केलं, व्हाईस चेअरमन केलं, अशी सगळी मंडळी त्या निवडणुकीमध्ये कुठेतरी समोरच्या बाजूला गेलेली आहेत आणि त्याचा काही कुठला फारसा त्या निवडणुकीमध्ये फरक पडलेला नाहीये. अजूनही ठीक आहे, ते म्हणतात तसं त्यांच्या संपर्कात कोणी असतील तर असू शकतील, परंतु आमचं त्यांना एक सगळं जे आहे, जे आमच्या बरोबर ज्यांनी काम केलं त्यांना सांगणं, आता शेवटी ही आर्थिक संस्था आहे, हा कारभार कसा केलाय, कालपर्यंत तुम्ही सर्वजण या ठिकाणी या संस्थेच्या कारभाराचं गुणगान गात होता आणि आता समोर जाऊन तुम्ही काय बोलणार, काय सांगणार. आणि आता इथून पुढे जरी काय आता जे कुणी जाणार असतील तर ठीक आहे, आम्ही त्यांच्याशी संवाद साधू, त्यांना विनंती करू. शेवटी नाही ऐकलं तर त्यांना ठीक आहे, आमच्या वतीनं त्यांना शुभेच्छा असतील, बाकी काय. एक शेवटचा प्रश्न आहे सर, की सर्वसाधारण सभा असते त्याच्यात संचालक, ही सभा संचालकाची असते सभासदांची, सभासदांना बोलू दिलं जात नाही. मुळात सर्वसाधारण सभा ही जी आहे ही मुळातच सभासदांची आहे. मुळात सभासद हा मालक आहे. इथं ज्या आर्थिक वर्षामध्ये जे काय कारभार आपण संचालक मंडळाने केलेला आहे आणि ती सर्वसाधारण सभा ही सभासदांसाठी आहे, सभासदांनीच प्रश्न विचारले पाहिजे. मग संचालक तो आमच्या बाजूचा आहे का समोरच्या बाजूचा आहे हा भाग तिथं नसतो, हे लक्षात घ्या. तिथं जे कोणी सगळे संचालक असतील 21 त्यांची ती जबाबदारी, सभासदांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याची जबाबदारी ती संचालकांची आहे. ही सभा ही सभासदांसाठीच असते आणि हा त्याच्यातून त्या संस्थेचा कारभार, त्याची वस्तुस्थिती हा समजून घेण्याचा भाग असतो. त्याच्यातून संस्था कशी प्रगती पथावर आहे, कसं स्थैर्य मिळालंय, कशा योजना आल्यात, कसा कारभार चाललाय, हे सभासदांना त्याच्यातून कळत असतं. हे सर्वसाधारण सभेमध्ये काय होत आहे की खरं तर सभासदांनी बोललं पाहिजे, संचालकांनी त्या ठिकाणी त्याचं उत्तर देणं क्रमप्राप्त आहे. परंतु इथं काही आमचे संचालक मित्रच
असे काही तेच प्रश्न विचारतात, तेच उत्तर देतात. ही सातत्यानं आपल्याला सर्वसाधारण सभेमध्ये पाहायला मिळते. त्याचे आपल्याला व्हिडिओ आहेत, त्याचं चित्रीकरण आहे, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये. मग पेपरवर ज्या गोष्टी जो कारभार चर्चा झाली तो न येता दुसऱ्या गोष्टी जे थोडेफार 2-4 मिनिटाची काही गडबड गोंधळ होतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या फोकस केल्या जातात. मुळातच संचालकांनी झालेल्या कारभारावर उत्तर द्यायचं असतं सभासदांनी विचारलेल्या प्रश्नाला. परंतु तिथं सर्वसाधारण सभेमध्ये असं होताना दिसत नाही. काही आमचे मित्र संचालक असणारे त्या ठिकाणी प्रश्न विचारतात आणि त्या सभेमध्ये गोंधळ होतो. याच्यामुळे हे नाही असं काय याच्यामध्ये. शेवटी काय आवाहन करतात सभासदांना? नाही, सभासदांना आता मी एकच या ठिकाणी आवाहन केलं. आमचं जो पुरोगामी सहकार मंडळानं या माध्यमिक शिक्षक सोसायटीमध्ये जो कारभार केला आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. गेली 28 वर्ष आदरणीय कचरे सर या संस्थेचं प्रतिनिधित्व करतायत आणि त्या ठिकाणी त्यांचं ते मार्गदर्शन त्यांचं आहेच आहे. आता ही समोरची मंडळी म्हणतायत की ही आता सेवानिवृत्त झाली आहेत वगैरे. ठीक आहे, सेवानिवृत्त झाली ती बरोबर आहे, परंतु आपण कुटुंबामध्ये देखील जे काय आपले ज्येष्ठ सदस्य असतात, वयोवृद्ध असतात, त्यांचा आपण सल्ला घेतो, त्यांचे मार्गदर्शन घेतोय आपण. आता ही 28 वर्ष झाली याचं प्रतिनिधित्व करतायत, तिथं ते सदस्य म्हणून राहिलेले आहेत, तर त्यांचं मार्गदर्शन घ्यायला त्याच्यात काही वावगं नाहीये. आणि आज समोरची मंडळी जी काय नेतृत्व करतायत त्याच्यामध्ये देखील आदरणीय कचरे सरांपेक्षाही आधीच सेवानिवृत्त झालेली आहेत. ते त्यांचं मार्गदर्शन आहे. आमचं त्याबाबत काही आम्हाला त्याच्या बाबतीत काही आम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं नाही. त्यांनी त्या पद्धतीने मार्गदर्शन करायला काय हरकत नाहीये. शेवटी ही आर्थिक संस्था आहे आणि या आर्थिक संस्थेमध्ये पुरोगामी सहकार मंडळानं जो काय सभासदांनी विश्वास झाला त्या विश्वासाला पात्र राहून या संस्थेला एक आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिलंय. कारण या संस्थेची स्थापना होऊन जवळजवळ आता 85 वर्ष होत आलेत. परंतु या 85 वर्षामध्ये 92 ते 98 या दरम्यान प्रशासक आणि प्रशासकीय मंडळाचा कटवा अनुभव त्या ठिकाणी घ्यावा लागलेला आहे. कुठंतरी नियम बाह्य झाल्यानंतर तिथं कुठेतरी काही गडबड आहे, चौकशी आणि ती प्रशासक आणि प्रशासकीय मंडळ येतं आणि तो खोटा अनुभव आपल्या संस्थेला आला आहे. पण तिथून पाहता 98च्या निवडणुकीनंतर कचरे सरांचा जो प्रवेश या ठिकाणी या मंडळामध्ये माध्यमिक शिक्षक सोसायटीत झालाय तो अतिशय तिथून पासनं मुळात संस्था स्थापनेचा हेतू आणि उद्देश हाच आहे की सभासदांच्या आर्थिक गरजा कमीत कमी व्याजदरानं भागवणं. हे जे काही त्यांचा थोडासा हा जो काय नियम आहे, बायलॉज आहे, तो जो बाजूला पडलेला होता त्याला खऱ्या अर्थानं आपण फोकस केलं. एक 18.53% कर्जाचा व्याजदर होता तो टप्प्याटप्प्याने कमी करत 60% आला आणि गेली 3 वर्ष झाली 60% आपण कर्ज वितरित केलं. इथून पुढं मी एकच या ठिकाणी या निमित्तानं सांगेल की या कर्जाचा व्याजदर इथून पुढे कसा कमीत कमी राहील तो मेंटेन करणं आणि दुसरी गोष्ट टप्प्याटप्प्याने कर्ज मर्यादा वाढवणं. मी एकच सर्व सभासदांना या निमित्तानं आवाहन करेन की आमच्या कारभाराचा अनुभव तुम्हाला आहे आणि त्या अनुभव लक्षात घेऊन तुम्ही जे काय आता आमचं पुरोगामी सहकार मंडळ या माध्यमिक शिक्षक सोसायटीला निवडणुकीला सामोरं जात आहे. जे काय आमची 21 उमेदवार या ठिकाणी त्या निमित्तानं दिलेले जिल्हाभरातून टू पॅनल 21 जे काही उमेदवार आहेत ते 21चे 21 उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करावं आणि तुम्हाला आतापर्यंत जे काही आम्ही कारभार केलाय कुठेही मान खाली घालावे लागेल असा कारभार आम्ही केलेला नाही, भविष्यातही होणार नाही. तुम्हाला अभिमान वाटेल असंच काम यापूर्वी पण केलंय आणि पुढे भविष्यातही होईल असा विश्वास या ठिकाणी या निमित्तानं मी सभासदांना देतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.